ज्यावेळी वाढवणचं भूमिपूजन झालं होतं, मी प्रधानमंत्र्यांना विनंती केली होती, साहेब सगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी झाली, आता देशामध्ये आमचं जे पालघर जिल्हा आहे, आमचं डहाणू आहे, हा सगळा जो भाग आहे हळूहळू नंबर 1 कडे चाललाय, कारण एशियातलं सगळ्यात मोठं पोर्ट या ठिकाणी होत आहे, बुलेट ट्रेन या भागातनं चाललेली आहे आणि जो मुंबईचा कोस्टल रोड आहे, हा कोस्टल रोडही आम्ही आता विरार पर्यंत आणतो आहोत. म्हणजे नरिमन पॉइंट पासून विरार पर्यंत केवळ 35 ते 40 मिनिटात रस्त्याने येता येईल. मी स्वतः बांद्रा ते वर्सोवाचं काम सुरू केलं, वर्सोवा ते मडचं टेंडर निघालं, मड ते उत्तनचं काम सुरू होत आहे आणि उत्तन पासनं विरार पर्यंत या ठिकाणी या रोड करता जपानमध्ये मी गेलो होतो, तिथल्या सरकारने 54,000 कोटी रुपये देण्याची कबुली दिली. त्यामुळे मुंबईशी पालघरची कनेक्टिव्हिटी होतीये. पण एकीकडे रस्ता आहे, दुसरीकडे ट्रेन आहे, तिसरीकडे बंदर आहे. एकाच गोष्टीची कमतरता आहे, इथे जर एअरपोर्ट आलं तर या जिल्ह्याचं चित्र बदलून जाईल. आणि मला आनंद वाटतो, माननीय प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली, आता या भागामध्ये नवीन एअरपोर्ट देखील तयार होणार आहे.